नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आज सासवड या ठिकाणी पुरंदर कृषी एक्सपो 2026 मोठ्या उत्साहात पार पडत असताना या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध नामवंत नेते मंडळी या ठिकाणी अवश्य भेट देऊन मार्गदर्शन करत आहेत. आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दिलीपराव देशमुख सर आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी जे एक्झिबिशन मधलं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठेतरी एक मॉरल सपोर्ट भेटावा, नवीन नवीन बियाण्यांची माहिती मिळावी, यंत्रसामग्रीची माहिती मिळावी, आज तुम्ही ज्या भेट दिली त्याबद्दल तुमचं मत काय आहे? हे एक्झिबिशन कशा पद्धतीने चालले? आणि अत्यंत चोख अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं. काळाची गरज ओळखून जे तरुण आमची आता शेतीकडे वळलेले लोक आहेत त्यांना नव्यानं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आलेलं आहे, नवीन नवीन यंत्र आलेली आहेत, नवी औषधं आहेत, नवी बियाणं आहेत. आणि मग त्याची एकाच ठिकाणी अशा मोठ्या एक्झिबिशनच्या माध्यमातून त्यांना माहिती व्हावी, त्यांना तंत्रज्ञान कळावं, त्यांचा आत्मविश्वास वाढावा. या दृष्टिकोनातून संजयजी जगताप, राजवर्धनी जगताप आणि त्याच्या सहकार्याने प्रतिवर्षी ते करतायत. आणि म्हणून एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आहे. शेतीला लागणाऱ्या सर्व बाबी, तंत्रज्ञानापासून, बियाणापासून, नव्या नव्या शोधासहित आणि मार्गदर्शन अशा पद्धतीने ते वापरावं, हे सगळं एका ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे. आणि हजारोच्या संख्येनं शेतकरी, त्यातल्या महिला शेतकरी, तरुण शेतकरी मला त्या ठिकाणी दिसला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांची उत्सुकता मला त्या ठिकाणी दिसली. एक यशस्वी अशा प्रकारचा प्रयत्न आणि प्रयोग या ठिकाणी सासवड येथे करण्यात आला. ते पाहून मला निश्चितपणे आनंद झालेला आहे. ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू.